नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाऊजची शिलाई पाहणार आहोत आणि कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। एक साथ 4 ब्लाऊज कट केलेले होते आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये पूर्ण मी कटिंग दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर 4 ब्लाऊजचं एकत्र कटिंग कसं करायचं असतं हेही दाखवलेलं आहे। तर हा त्यातलाच आता शेवटचा आणि चौथा ब्लाऊज आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण याला तयार करणार आहोत। तर बघा, कटिंगपेक्षा पण शिलाईमध्ये सुद्धा खूप आपलं फिनिशिंग आलं पाहिजे। कटिंग तर खूप महत्त्वाची आहे, त्याचबरोबर शिलाई पण तितकीच महत्त्वाची आहे। शिलाई करताना पण आपल्याला खूप चेंजेस करायचे असतात, तर ते सगळं काही अगदी बारकाईने मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर बघा, 4ही ब्लाऊजच्या बॅकनेक डिझाईन वेगवेगळ्या होत्या, 3 अपलोड केलेले आहेत। यातली पण साधी सोपी सिंपल आहे, पानगळ्याची खूप छान आहे, अगदी कमी वेळेत तयार होते। नवीन असताल तर या पद्धतीने तुम्ही गळे बनवू शकता, अगदी परफेक्ट बनतात। गळा रुंदी वाढत नाही, गळ्याची उंची वाढत नाही, गळा पसरट होत नाही, अगदी जेवढा पाहिजे तेवढाच बनतो। खूप छान सांगितलेलं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही आवडलं नाही किंवा काही आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर पेपर कटिंगसाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। खूप ऑर्डर येत आहेत आणि खूप जणांना ब्लाऊज अगदी मस्त फिटिंगमध्ये सुद्धा बसलेले आहेत। तर खूप छान तुमचा रिस्पॉन्स आहे पेपर कटिंगसाठी सुद्धा। तर नक्की तुम्ही पण ऑर्डर करू शकता, अगदी सिंगल किट सुद्धा। डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे ना त्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा। चला तर मग आपला आता हा शेवटचाच ब्लाऊज आहे, त्याचे पण आपण शिलाई बघूया। यानंतर तुम्हाला आणखीन खूप छान छान असे ब्लाऊज बघायला भेटणार आहेत। बोटनेक, प्रिन्सेस कट, अगदी डिझायनर सुद्धा ब्लाऊज आहेत दिवाळीचे, जे तयार करून मी कस्टमरला दिलेले आहेत, पण त्याचे व्हिडिओ अजून अपलोड केलेलेच नव्हते, तर तुम्हाला बघायला भेटेल। चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असताल तर। चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही, आपण पटकन शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा, या ब्लाऊजचं जर तुम्हाला कटिंग पाहायचं असेल तर तुम्हाला एंड स्क्रीनला व्हिडिओ मी देत आहे, तिथे जाऊन कटिंग बघू शकता। आता आपण याची शिलाई कशी करायची आहे ते बघूयात। सगळ्यात अगोदर बघा, इथे मी जो मेन कपडा आहे ना तो अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त कट करून घेतलेला आहे आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी कपड्यावरचं कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे, तर जाऊन बघा तुम्ही। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज तयार केलेला आहे। खूप आपल्याला चेंजेस करायचे असतात ब्लाऊज आपल्याला स्टिच करताना आणि खूप अडचणी पण येतात, तर ते सगळं काही सांगणार आहे तुम्हाला। तर बघा, इथे आपल्याला सगळ्यात अगोदर बाहीचं जे अस्तर आहे ना ते जॉईंट करून घ्यायचं आहे मेन कपड्याला। त्यासाठी मी काय केलं, दोन्ही मेन कपडा आहे तो समोरासमोर ठेवला, सरळ बाजू वर होती त्याच्यावरती मी अस्तर ठेवलं। अस्तर ठेवताना बघा, पुढचा मुंडा कट केलेला होता म्हणून मी चेक करून ठेवला, दोन्ही पुढचा जो मुंडा आहे ना तो एकाच बाजूला येईल अशा पद्धतीने। सगळ्यात अगोदर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई करून घेतली, त्यानंतर एक दाब शिलाई देऊन घेतली। आता अस्तर आतमध्ये पूर्ण फोल्ड केलं आणि वरून एक मी शिलाई देऊन घेत आहे। ही शिलाई दिल्यामुळे अस्तर आणि कापड अजिबात हलत नाही। हा जो शिलाईचा व्हिडिओ आहे तो थोडासा फास्ट घेतलेला आहे, कारण 3 व्हिडिओमध्ये सुद्धा सेम मी दाखवलेली आहे शिलाई, पण तुम्हाला जसं म्हटलं होतं मी 4ही ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवेन, तर त्यासाठी 4ही ब्लाऊजचं मी शिलाई तुम्हाला दाखवत आहे, म्हणून थोडी फास्ट घेतलेली आहे। तर नक्की तुम्हाला समजेल। साईडला मला कपडा कमी पडला म्हणून मी साईडला त्याला थोडंसं जॉईंट देऊन घेते। तर बघा, तुम्हाला पण जर अशा पद्धतीने साईडला बाहीला कपडा कमी पडला तर तुम्ही वरून सुद्धा असा जॉईंट देऊ शकता। नसेल तर अगोदरच मेन कपड्याला कपडा जॉईंट करून घ्यायचा आणि मग अस्तर जॉईंट करायचं। कोणत्याही पद्धतीने तुम्ही जॉईंट देऊ शकता। आता जितका कमी आहे तेवढाच तुकडा मी कट करून खालून फोल्ड करून असं साईडला लावून घेतलेला आहे। याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेणार आहे। बघा, किती छान फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे, अजिबात त्याला कुठेही फुगा वगैरे आलेला नाही। तर बघा, जास्तीत जास्त मी बाहीचा पुढचा मुंडा कटिंगमध्ये कट करतच नाही। ज्यावेळेस मी मेन कपडा जॉईंट करते ना दोन्ही बाहीला, त्यानंतरच मग मी मुंड्याचं कटिंग दोन्ही बाही एकत्र ठेवून करते। त्यामुळे काय होतं, बाही लेवलमध्ये पण होते, कमी जास्त होत नाही आणि एकत्र कटिंग केल्यामुळे कपडा जॉईंट केल्यानंतर बाहीला जास्त कट पण करावं लागत नाही, अगदी परफेक्ट बनते। म्हणून शक्यतो मी पुढचा मुंड्याचं कटिंग करत नाही। तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला माहीत असेल मी बाहीचा मुंडा कधी आणि कसा कट करत असते ते। बऱ्याचदा थोडं काय होतं, आपल्याला गडबडीमध्ये बाही एकाच बाजूकडची मग बनली जाते अगोदर कटिंग करून घेतल्यामुळे, कारण लक्षात येत नाही की बाहीचा मुंडा आपण चेक करून घेत नाही ना तयार करताना, म्हणून।
बघा अशा पद्धतीने मी काय करते, दोन्ही बाहींना एकत्र ठेवते. दोन्हीची सरळ बाजू आत असायला पाहिजे आणि मग बाहीची मी लेवल करून मुंड्याचं कटिंग करत असते. पण आता मुंडा कट केलेला आहे म्हणून मुंड्याचं कटिंग न करता दोन्हीची लेवल एकसारखी करून घेते. असं बघा कमी जास्त होत असतं, तर ते आपल्याला लेवल करायचं आहे. पुढच्या मुंड्याचं जे मार्किंग आहे ते पुढच्या बाजूला करून ठेवायचं. त्याचबरोबर लगेच सेंटर लाईनसुद्धा मार्किंग करून ठेवायची, म्हणजे बाही जोडताना आपली गडबड होत नाही. आता आपण या ब्लाऊजचा फ्रंट तयार करूयात. फ्रंट तयार करण्यासाठी इथे मी अगोदर घेतलेला आहे हा कटोरीचा पार्ट. तर त्यासाठी मी काय केलं, दोन्ही मेन कपडा समोरासमोर ठेवला. त्याची बघा उलट बाजू वर होती आणि त्यावरती मी अस्तरचं जे पार्ट आहे ना तो ठेवला आणि मग सगळीकडे शिलाई करून घेते आणि बाजूने जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढते. तर बघा हाताने व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आपल्याला करून मग शिलाई करायची. अस्तर आणि मेन कपड्यामध्ये घोळ नाही आला पाहिजे, कुठेही चून नाही पडली पाहिजे, अगदी अस्तर कापड प्लेन बसायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे. कटिंग करताना फक्त आपलं मेन कपड्याचंच कटिंग झालं पाहिजे, अस्तर कट नाही झाला पाहिजे. टक्स घ्यायचा आहे 1.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंची. तयार झाल्यानंतर टक्स उंची आपली 2.5ची तयार होते. बघा अशा पद्धतीने सेम दोन्हीला आपल्याला टक्स घ्यायचा आहे. फोल्ड करताना अगदी काटोकाट मी फोल्ड केलेला आहे. 1.5 इंच रुंदी, 3 इंच उंची आणि कटोरीचा पफ तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने आलेला आहे. अजिबात कटोरी ही चपटी होत नाही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने बघा दोन्ही सेम आपल्या कटोरी झाल्या, मी साईडला ठेवलं. आता या कटोरीचा जो साईड पार्ट असतो ना तो आपण तयार करूयात. त्यासाठी पण सेम हीच पद्धत वापरायची. समोरासमोर ठेवून अगोदर कापड जे आहे ते सेट करून घ्यायचं आणि मगच शिलाई करायची. बऱ्याचदा काय होतं, गडबडीत आपल्याला लक्षात येत नाही आणि ते एकाच बाजूकडचे पार्ट बनले जातात. जेव्हा ते दोन असतात ना तेव्हा सिंगल पार्टचं काही प्रॉब्लेम नाही, जसं की आपला बॅक हा एकच असतो ना, पण बाकी सगळे पार्ट आपले 2 असतात. तर त्यावेळी समोरासमोर ठेवून अगोदर सेटिंग करायचं आणि मग शिलाई करायची, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही पुढे जाऊन. आणि ही सवय आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे. तुम्ही आता करत गेला ना तर ही सवय तुम्हाला ॲटोमॅटिकच लागते, त्यामुळे तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने बघा मी हाताने व्यवस्थित कापड अस्तर अगोदर प्लेन करून घेते आणि मग शिलाई करते. शिलाई करताना आपले दोनही हात इथे वापरले गेले पाहिजेत. एक पाठीमागे असला पाहिजे, एक पुढे असला पाहिजे. तुम्ही जसं कापड फिरवाल ना तसं ते फिरतं, जशी तुम्हाला डिझाईन बनवायची तशी ते बनवून देतं, पण ते आपल्याला हाताळता आलं पाहिजे. त्यातच खरंच खूप जास्त आयडिया आहेत. आपल्याला कापड जर हाताळताच येत नसेल तर आपलं शिलाईमध्ये फिनिशिंग येत नाही. आता कटोरी जोडताना सुद्धा आपल्याला कुठलाच पार्ट अजिबात ओढून ताणून जोडायचा नाही. झाली तर कटोरी 1/2 इंच जास्त होते पण कमी पडत नाही. पण जास्त झाली म्हणून साईड पार्टला खेचून बसवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण आपण तिला राऊंडमध्ये कट केलेलं आहे, तिची साईज वाढलेली आहे तर ती थोडी जास्त होणारच. झाली तर काय झालं, असं आपण त्याला कट करून लेवल करून घ्यायचं आहे. पण ओढाताण करून कुठलाच पार्ट ॲडजस्ट करत बसायचं नाही. फक्त साईड पार्टला कटोरी कमी पडून द्यायची नाही, साईड पार्टचं आपल्याला कटिंग करायचं नाही. कटोरी जास्त झाली म्हणून फक्त कटोरीला कट करायचं, कारण ती आपण वाढवून घेतलेली आहे. तर एवढं लक्षात ठेवा. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही कटोरी बसवायच्या आणि डबल शिलाई करायची. बघा दोन्ही कटोरी माझ्या जॉईंट झाल्या. आता आपण याची योकपट्टी बसवूयात. आता याची मी अनविजेबल शिलाई नाही करणार आहे, वरूनच डायरेक्ट लावणार आहे. तर सगळ्यात अगोदर योकपट्टी इथे मी पलटी करून बनवून घेते. म्हणजे बघा समोरासमोर अगोदर ठेवून घेतलं आणि सरळ कपड्यावरती मी अस्तरची योकपट्टी ठेवली. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन खालून एक शिलाई केली. आता आतमध्ये अस्तर फोल्ड करून किनारीला एक शिलाई देऊन घेते. बाकी आता सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करायचं. योकपट्टी बसवण्याच्या 2 पद्धती असतात, 2 नाही 3 असतात. जसं की बघा मी बसवते ही एक पद्धत. दुसरी म्हणजे अनविजेबल, ज्याला आपण रोल करून ब्लाऊज पूर्ण आतून बाहेर काढत असतो, ते अनविजेबल शिलाई होत असते. आणि तिसरी म्हणजे खाली पूर्ण कमरेला आपण जी पट्टी लावतो ना प्रिन्स कटमध्ये, जसं सेम तशा पद्धतीने योकपट्टीसुद्धा बनवली जाते. तर ती पद्धत पण तुम्हाला मी कधीतरी दाखवेल, पण जास्तीत जास्त ही पद्धत वापरली जाते, तर तुम्ही या पद्धतीचा वापर करावा. अशा पद्धतीने बघा आपल्याला सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही आपल्या योकपट्टी तयार झालेल्या आहेत. आता बघायचं कोणती योकपट्टी कोणत्या बाजूची आहे आणि त्या बाजूकडे बसवून घ्यायची. आणि 1/2 इंच योकपट्टी पुढे ठेवायची आहे कटोरीपेक्षा, जेणेकरून ती जर आपण अशी सरळ केली ना तर आतमध्ये खेचल्यासारखी दिसू नये याच्यासाठी. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही योकपट्टी बसवून घ्यायची आहे. कटिंग व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी इथे मार्जिन कशा पद्धतीने आणि का सांगते. ते कटिंग नाही बघितलं तर तुम्हाला इथे काहीच समजणार नाही. जेवढं आपण मार्जिन ठेवलेलं असतं तेवढे इथे ते ॲड झालं पाहिजे, म्हणजे बरोबर त्या साईजचाच एकदम छान फिटिंगमध्ये ब्लाऊज आपला तयार होतो.
सेम बघा याच पद्धतीने इकडची सुद्धा आपल्याला योगपट्टी बसवून घ्यायची आहे। दोन्ही योगपट्ट्या बसवून झाल्या की लगेच याला हुक आणि आयपट्टी बसवायची। एकदा चेक करायचं योगपट्टीची उंची, त्याचे टोक अगदी समोरासमोर आलेत का, साईज सेम झालेली आहे का। इथे पण थोडासा ब्लाऊज फसला जातो, टोक खालीवर झाले की ब्लाऊज दिसायला व्यवस्थित दिसत नाही, तर ते चेक करून बघायचं। इथे परफेक्ट झाले आणि हुकाई पट्टी ते मी लावून घेतली, तो भाग यामध्ये शूट झालेला नाही, पण या अगोदरचा एक व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला समजेल हुक आणि आयपट्टी कशा पद्धतीने लावायची। मी याला पायपिंग करून घेते। पायपिंग करण्या अगोदर हुक आयपट्टीची उंची चेक करायची। गळ्याच्या बाजूकडे जेवढा काही कपडा किंवा पट्टी कमी जास्त वाटते तेवढी कट करून लेवल करून घ्यायची आहे। पायपिंग बनवण्यासाठी इथे मी 1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे, गोल्डन पट्टी, आणि याचं क्रॉस कटिंग केलेलं आहे। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी ही पट्टी बसवून घेतली, वरून एक दाब शिलाई दिली मार्जिन त्याच्या खाली ठेवून, आणि आता ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून मी एक मध्यभागी पट्टीच्या शिलाई देऊन घेते। या पद्धतीने तुम्ही पायपिंग करून बघा, खूप छान परफेक्ट पायपिंग येते। आतलं बघा फोल्ड केल्यानंतर पट्टी आपली थोडी मोठीच आपण घेतलेली होती तर जास्त होत असते, तर ह्याला कट करून काढायचं, कारण ज्यावेळी आपण पायपिंग आत फोल्ड करतो तर त्याच्या बाहेर त्याचं मार्जिन नाही दिसायला पाहिजे। तर हे पण खूप महत्त्वाचं आहे, पायपिंगवरून जेवढी छान बनेल ना तेवढंच आतून पण त्याचं फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे। आणि पट्टी बनवताना अर्धा इंचापेक्षा जास्त साईज करायची नाही। जर पट्टीची साईज मोठी झाली तर मग गोट जो आहे तो पलटी पडतो, आणि पलटी पडायला लागलं तर मग त्याला हात शिलाई आपल्याला करावी लागते, तर ते एक्स्ट्रा काम वाढतं, म्हणून पट्टी करताना छोटी करायची। या पद्धतीने मी पायपिंग बनवून घेतली। आता तुम्हाला या बाजूकडची सुद्धा मी पायपिंग दाखवते, अशा पद्धतीने करायची आहे ती। फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी थोडीशी खेचून बसवायची, ज्या बाजूकडे आपण शिलाई करतोय ती बाजू पट्टीची खेचायची असते अशा पद्धतीने। आणि मग आपल्याला पुढून फोल्ड करायचं, वरून दाब शिलाई देऊन घ्यायची। दाब शिलाई देताना मार्जिन पट्टीच्या खाली असायला पाहिजे, तरच पायपिंग छान भरीव येते आपली, आणि एकदम सोपी पद्धत आहे। होतात याच्यासाठी 3 ते 4 शिलाई, तर शिलाई जास्त झाल्या म्हणून एवढं हे करण्याचं काही गरज नाही आहे, पण फिनिशिंग खूप छान येतं। जे नवीन असतात ना त्यांनी ही पद्धत वापरावी। अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राची पट्टी कट करून काढायची। ज्यांना अगदीच पायपिंग जमत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा पायपिंग करून बघा, अगदी परफेक्ट तुमची पायपिंग येईल। पायपिंग ब्लाऊजमध्ये खूप त्याचा मोठा वाटा आहे पायपिंगचा। ब्लाऊजचं पायपिंग बघून लोक ठरवतात की आपलं काम कसं आहे, तर पायपिंगसाठी आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते, खूप दिवस लागतात त्याच्यासाठी, लगेच एका ह्याच्यात येत नाही, पण तुम्ही प्रयत्न करत राहा, करत करत तुमच्या ब्लाऊजचं पायपिंगसुद्धा अशा पद्धतीने येईल। बघा या पद्धतीने आपला पुढचा भाग आहे तो तयार झालेला आहे। पफसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे याचा। आपण लगेचच याचा आता बॅक बनवूयात। बॅक बनवण्यासाठी इथे मी मेन कपड्यावरती अस्तर अगोदर जॉईंट करून घेते बॅकचं, आणि बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडेच मी अस्तर जॉईंट करते, कारण याचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे। तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती गळ्याचं कटिंग करून त्याला पलटी करून सुद्धा बनवू शकता, तर तशा पद्धतीचे पण मी दाखवलेले आहेत। भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, आणि त्याचबरोबर जे माझे सगळे व्हिडिओ असतात ना ते कुठलेही मी एक्स्ट्रा ब्लाऊज शिवत नाही, सगळे माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई असते, अगदी त्यांना छान परफेक्ट बसतात। तर तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करू शकता। मापामध्ये थोडेसे बदल असू शकतात, तर त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या। अशा पद्धतीने बघा आपल्याला इथे सगळं एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून काढायचं आहे। त्यानंतर आता या पार्टला आपल्याला व्यवस्थित मधोमध फोल्ड करून सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे। या पद्धतीने ही सेंटर लाईन मार्क झाली की आपण याचा गळा या पेपरवर बनवूयात। 2.5 इंच गळा रुंदी, 11.5 इंच गळ्याची उंची, खालच्या बाजूकडे 3.5 इंच ब्रॉडनेस ठेवलेला आहे। बॉक्स बनवून घ्यायचा याचा, आणि यामध्ये जो हवा तो आकार तुम्ही देऊ शकता, जसं की गोल द्या, पंचकोनी द्या, मटका गळा करा। मी सिंपल पानगळा बनवणार आहे याचा, आणि पानगळ्याचे आकारसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये येतात, वेगवेगळ्या शेपमध्ये येतात, तर तुम्हाला कुठला पानगळा पाहिजे बघा, जास्त निमुळता पाहिजे, पसरट पाहिजे, किंवा मटका शेपमध्ये जो असतो ना पानगळा तो पाहिजे, कुठल्याही पद्धतीचा आकार तुम्ही देऊन घेऊ शकता। पान आकारामध्ये सुद्धा खूप छान छान वेगवेगळे प्रकार आहेत, त्या पद्धतीने ते साधा सोपा मी गळा घेतलेला आहे। मार्किंग करून डार्क करून घेतलं दुसऱ्या बाजूकडे, लगेचच त्याला सेंटर लाईनसुद्धा मार्क करून ठेवली, म्हणजे गळा माझा अगदी परफेक्ट बनेल, खालीवर होणार नाही। आता त्याच्यानंतर इथे मी अस्तरवरती हा पेपर अगोदर शिलाई करून घेतला। तुम्ही हवं तर याला प्रेस करून घेऊ शकता, म्हणजे एक बाजू या पेपरला चिकटणारी असते, चिकटणारी म्हणजे जी चमकणारी बाजू असते ना ती ठेवायची आपल्याला कपड्यावरती, वरून प्रेस करायचं,
आणि मग तो जो पेपर आहे तो चिकटला जातो कपड्याला. तर ती पद्धत पण तुम्ही वापरा किंवा असं माझ्या पद्धतीने पटकन शिलाई करून घ्या, जास्त वेळ जात नाही. हे काम उलट लवकर होतं. जसं की मी शिलाई करून घेतली. तर कुठलीही पद्धत वापरू शकता. गळा बनवण्यासाठी इथे मी पेपर ठेवलेला आहे मेन कपड्यावरती. त्याचबरोबर मी सेंटर लाईन मॅच करून ठेवली, तरच गळा व्यवस्थित बनेल, तिरका वगैरे होणार नाही. अशा पद्धतीने इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता याचा जो आतला भाग आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. 1/2 इंचाचं कापड ठेवून कटिंग करायचं. कट झाल्यानंतर सगळ्या गळ्यावरती आपल्याला कट द्यावे लागणार आहेत, तरच ते आतमध्ये छान फोल्ड होईल, नाहीतर होणार नाही. आणि कट देताना शिलाई कट होणार नाही याची पण तेवढीच काळजी घ्यायची. कट थोडे जवळ द्यायचे. टोकामध्ये व्यवस्थित कट पूर्ण झाला पाहिजे, तरच तिथला टोक व्यवस्थित निघेल. नाही अन्यथा काय होतं, आतलं कापड बाहेर असं खेचल्यासारखं दिसतं, आकार तो व्यवस्थित येत नाही. आता आतमध्ये पूर्ण पट्टी फोल्ड करत आपल्याला याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. याच्या गळ्याला मी लेस लावणार आहे, पण तुम्ही याला अगदी सिंपल विदाऊट लेसचा सुद्धा तयार करू शकता. बघा, पूर्ण व्यवस्थित पट्टी आतमध्ये ह्या पेपरची फोल्ड करत वरून शिलाई देऊन घ्यायचं. जास्त लांब असं पकडायचंच नाही, थोडाच भाग पकडायचा, तेवढीच शिलाई करायची. असं करत गळ्याचं पूर्ण शिलाई करून घ्यायचं, म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये येतं. आणि त्याचबरोबर बघा, पेपर पण त्याचा बाहेर नाही दिसला पाहिजे, आपला मेन कपडा आतमध्ये फोल्ड नाही झाला पाहिजे. त्याला व्यवस्थित असं काटोकाट घेऊन मग शिलाई करायची, म्हणजे एक छान येते. टक्स शिलाई देऊन घेतली दोन्ही बाजूकडे. मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन 4 इंच उंची ठेवली. बॅकला मी असं फोल्ड केलेलं आहे. अर्धा इंच वरती असं क्रॉस मार्किंग करून आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. बघा, टक्स दिल्यानंतर हा भाग थोडासा खाली येत असतो, म्हणून याला कटिंग करायचं, म्हणजे सरळ लाईनमध्ये होतं. आता आपल्याला काय करायचं, इथं याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे. ही कंबरपट्टी मी फोल्ड घेतली, पण तुम्ही ते सिंगल पण वापरू शकता. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन या पट्टीवरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. ब्लाऊज पूर्ण झाला की पट्टीला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते. हवं तर तुम्ही वरून शिलाई पण देऊ शकता, काही हरकत नाही, पण ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. तर छान अशी बारीक हात शिलाई देऊन घ्यायची आहे. पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक मी दाब शिलाई दिली, जेणेकरून पट्टी आतमध्ये अगदी सहज फोल्ड होईल. त्याचबरोबर पट्टीचं जे अस्तर वगैरे असेल किंवा वरचं ते दिसून येणार नाही. दाब शिलाई देऊन घेतली त्याच्या किनारीला, पण वरती हात शिलाई करावीच लागेल. आता आपल्याला याला काय करायचं आहे, लेस लावून घ्यायची आहे. तर इथे मी अगदी साधी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला जी कोणती मॅच होईल ती इथे घेऊ शकता आणि इथे गळ्याला लावू शकता. लेस लावायला पाहिजे असं काही नाही, सिंपल विदाऊट लेसचा गळा तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने इथे मी बघा संपूर्ण गळ्यावरती ही लेस लावून घेते. शिवाय ही लेस मी डबल राऊंडमध्ये लावणार आहे, पण तुम्ही सिंगल पण लावू शकता. आजच्या ब्लाऊजचं शिलाई कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये सांगा. काही समजलं नसेल तर मला विचारा. आणि कटिंगचा व्हिडिओ एंड स्क्रीनला आहे, तिथे जाऊन तुम्ही कटिंग बघून घ्या. 40 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे हा. खूप सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट कटिंग मी असं दाखवलेलं आहे. आणि 4ही ब्लाऊजची शिलाई वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे तुमच्या कुठल्याच इथे कन्फ्युजन राहणार नाही. सगळे तुमचे प्रॉब्लेम दूर होतील. बघा, एक ब्लाऊज आपल्याला स्टिच करताना भरपूर चेंजेस करायचे असतात, भरपूर ठिकाणी लक्ष ठेवायचं असतं, तेव्हा कुठे ब्लाऊज तो व्यवस्थित तयार होतो. तर आता मेन आहे ते आपलं पार्ट, त्याचे जोडताना आणि फिटिंग करताना. तर तिथे पण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, स्किप करू नका. स्किप केला तर मग तुमचे मेन पॉईंट यातून जातील आणि तुम्हाला ब्लाऊज कसा तयार झाला हेच कळणार नाही. डबल राऊंडमध्ये मी याला अगोदर शिलाई देऊन घेतली. आणि लेसवरती मी नेहमी सांगते डबल शिलाई करायची, दोन्ही बाजूकडे शिलाई करायची किनारीला लेसच्या, जेणेकरून लेस आपली अशी बघा फोल्ड झाल्यासारखी दिसत नाही, व्यवस्थित छान प्लेन बसली जाते. कमरेवरती पण मी याला लेस लावणार आहे. त्याचबरोबर बघा, चॅनेलवरती आणखीन भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रिन्स कट, बोटनेक, कटोरी, 4 टक्स सगळ्या साईजचे आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघायला भेटतील. त्यामध्ये गळ्यांच्या डिझाईन आहेत, बाहीच्या डिझाईन आहेत, अनेक प्रकारच्या साईज आहेत. तर नक्की जाऊन आपला चॅनेल चेक करा आणि व्हिडिओ बघा. खूप छान सोप्या पद्धतीमध्ये मी एकाच व्हिडिओमध्ये कटिंग शिलाई दाखवत असते. व्हिडिओ मोठे असतात, पण खूप त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळते. तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त असे व्हिडिओ भेटणार आहेत. आता इथे बघा, मी शोल्डर जॉईंट करून घेतले अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आणि डबल शिलाई दिली. डबल शिलाई दिल्यानंतर दोन्ही शोल्डर पट्ट्या मी सेम आहेत का नाहीत हे चेक करणार आहे. जर नसतील तर त्यांना सेम करून घेणार. आता बाही बसवायच्या अगोदर मुंढ्याच्या बाजूकडचं जे कापड आहे,
त्याची उंची कमी जास्त किती वाटते बघणार आणि तिथे सुद्धा मी लेवल करून घेणार. इथली लेवल नाही केली तर बाहीतले जॉईंट आपले सेम येत नाहीत, ते खालीवर होतात आणि तिथे आपलं फिटिंग मग पूर्णपणे चुकलं जातं. तर असं नको व्हायला म्हणून मी हे सगळं चेक केल्याशिवाय बाही कधीही बसवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाही बसवण्यासाठी इथे मी सेंटरचा वापर करत असते, जो आपण बाहीचा काढलेला असतो. त्यामुळे काय होतं, जरी समजा आपली बाही कमी पडली तर दोन्हीकडे पडेल, जास्त झाली तर दोन्हीकडे होईल आणि तिथे आपण ते ॲडजस्ट करू शकू. पण एकाच बाजूकडे कुठेतरी कमी पडली आणि सगळी बाही एका बाजूकडून लावली तर उंचीमध्ये त्याचा खूप फरक पडतो आणि फिटिंगमध्ये सुद्धा. तर तसं नाही करायचं. शक्यतो या पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली असेल ना तर तुमची बाही कधीही कमी पडणार नाही, थोडीशी जास्त होईल आणि जास्त झाल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही फिटिंगमध्ये अर्धा ते पाव इंचाने. तर या पद्धतीने बाही आपल्याला बसवून घ्यायची आहे, डबल शिलाई करायची. तर बघा याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडची बाहीसुद्धा आपल्याला इथे बसवून घ्यायची आहे. तर दोन्ही शोल्डर पट्ट्यासुद्धा आपल्याला सेम ठेवायच्यात. ते पण एखाद्या वेळेस बघा कमी जास्त होत असतं साईज, पण ते बाही बसवायच्या अगोदरच सगळं चेक करायचं. एकदा का बाही बसवल्यानंतर तो प्रॉब्लेम कळाला की मग पूर्ण बाही काढून आपल्याला ते नीट करावं लागतं. मग आपला वेळ खूप जातो, त्याचबरोबर कपडा पण खराब होतो. तर असं काहीच नको व्हायला म्हणून आपल्याला सगळे पार्ट चेक करत व्यवस्थित जॉईंट करायचे आहेत. त्यामुळे आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं येतं, आपला वेळ कमी जातो आणि खूप छान ब्लाऊज तयार होतात. हा ब्लाऊज तयार करताना मी कुठेही आणि काहीही उसवलेलं नाही, अगदी परफेक्ट बनत गेला, कारण मी सगळे पार्ट याचे जॉईंट करत गेलेले आहे. अगदी फिटिंगपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. कमरेचा मी इथे सेंटर पॉईंट काढला आणि बघा मी सरळ बाजूकडून अगोदर हा ब्लाऊज जॉईंट करून घेत असते आणि फ्रंट पार्ट थोडासा जास्त होत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवून काय करायचं आहे, साईडनं जेवढा एक्स्ट्रा झाला आहे ना तेवढा कट करून काढायचा. त्यासाठी सेंटर पॉईंट व्यवस्थित बघा, आईपट्टी आपली एक्स्ट्रा असते तर ती सेंटरच्या पुढे ठेवायची. हुकपट्टी आपली कसं व्यवस्थित मापामध्ये असते तर ती बरोबर त्या सेंटरवरती ठेवायची. एवढं लक्षात ठेवून हे फिटिंग करून घ्या साईडचं आणि मग ब्लाऊज उलटा करायचा आणि फिटिंगचं मार्किंग करून शिलाई करून घ्यायची. तर मी दोन्ही बाजूकडून ही शिलाई करून घेते. बघा 1 इंचापर्यंत आपला फ्रंट पार्ट जास्त होऊ शकतो, कारण बघा आपण फ्रंटमध्ये टक्स पाठीमागचा जो होता बॅकला तो फ्रंटमध्ये तसंच ते माप होतं ना, त्यामुळे तो जास्त होत असतं. पण हे लक्षात येत नाही आणि डायरेक्ट फिटिंग करायला घेतात. डायरेक्ट फिटिंग केलं न मोजता तर काय होतं, फ्रंट आपला होतो मोठा, बॅक होतो बारका आणि कमरेतलं फिटिंग आपलं सेम होत नाही, कमी जास्त होतं. तर असं नाही झालं पाहिजे म्हणून हे सगळं चेक करत आपल्याला फिटिंग करायचं आहे. दोन्ही बाजूकडे एक अगोदर मी दाब शिलाई देऊन घेते. आता आपण माप टाकूयात. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. 9 इंच कमरेचा चौथा भाग होता, आईपट्टी सोडून माप टाकते. छातीचा चौथा भाग होता 10 इंच, बाहीचा अर्धा भाग होता 8 इंच. हे तीनही पॉईंट मिळाल्यानंतर याची एक अशी लाईन मार्क करून घ्यायची आणि या लाईनवरून आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायचं आहे. कटिंगमध्ये अर्धा इंच लूजिंग ठेवून आपण कट केलेला होता ब्लाऊज, म्हणजे 10.5चा. फिटिंग करताना मी 10चंच केलं. जर ब्लाऊज तुम्हाला लूज किंवा टाईट वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही एक शिलाई कमी जास्त करू शकता, पण कटिंग करताना अर्धा इंच लूजिंग ठेवूनच कटिंग करायचा. फिटिंग करताना चौथ्या भागाने करा किंवा लूजिंग सहित करा. लूज वाटला तर कस्टमरला पुन्हा एकदा एक शिलाई टाकून देता येते, पण कट करताना कधीही चौथ्या भागाने कट करायचा नाही. तर एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकडचं. पुन्हा याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई देऊन घ्यायच्या, पाव इंच मार्जिनच्या. बघा दोन्हीकडे. आता ब्लाऊज आपला हा पूर्ण झाला. पाठीमागे मी याला नॉट लावून घेणार आहे आणि त्या नॉट ज्या आहेत त्या रेडीमेडच्याच लावणार आहे. तुमच्याकडे जर कपडा असेल तर तुम्ही कपड्याचा सुद्धा बनवू शकता. लटकन मी याच्या कपड्याचे बनवणार आहे. तर अगदी परफेक्ट छान फिटिंगमध्ये हा ब्लाऊज तयार झाला. आपले 4ही ब्लाऊजची ती शिलाई झालेली आहे. आता जाऊन बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पेपर कटिंगसाठी मी सुरुवातीला व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पेपर कटिंगची ऑर्डर देऊ शकता. चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.